आज छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर होतं आणि निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या संपूर्ण महिलांना लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना चालू केली। तर तिन्ही पक्षाचे झेंडे आहेत, तिन्ही पक्षाचं सरकार आहे। यापैकी ऍक्च्युअली कोणी चालू केली याची जिम्मेदारी तर तिन्ही मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी घेतली होती। पण ही योजना हळूहळू थोड्या फरकाने महाराष्ट्रामध्ये 50% बंद झालेली आहे। तुम्ही चालू करताना कधीच आम्हाला विचारलं नाही, स्वतःहून तुम्ही आमच्या खात्यामध्ये, आमच्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे टाकले। परंतु आता बंद करताना आम्हाला केवायसी करून घ्या, डीवायसी करून घ्या, हे पैसे करून घ्या। तुम्ही तुमच्या पद्धतीने डायरेक्ट जसे खात्यामध्ये महिलांचे पैसे टाकले तसे केवायसी सुद्धा तुम्हीच करायची नाही। तर या तीन सरकारमधल्या शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या तिघापैकी सांगायचंय की ऍक्च्युअली या महिलांची लाडकी बहीण योजना कोणी बंद केली आणि त्याची जबाबदारी घ्यावं आणि स्पष्टपणे पुढे येऊन सांगावं की आम्ही बंद केली। आज जालना जिल्ह्यातल्या 45,000 ते 50,000 महिलांची लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे आणि महाराष्ट्रामधल्या एकूण 12 कोटी महिलांपैकी 90 ते 95 लाख महिलांच्या लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे। या कारणाने घरामध्ये असंतोषाचं वातावरण तयार झाले, नवरा बायको मध्ये वादविवाद निर्माण झालेले आहेत। एखाद्या लहान लेकराला जर आपण जत्रेमध्ये नेऊ म्हणलं त्याला नेलं नाही तर त्याची समजूत काढता दिवसभर जातो। आज माझ्या बायकोची, माझ्या बहिणीची, माझ्या आईची समजूत कोण काढणार? त्यांची पगार बंद करून त्यांना लालूच दिली आणि आता बंद केली। रोज घरामध्ये वाद होत आहेत आणि या वादामुळे बरेचसे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। तर शासनाने ताबडतोब या पगारी चालू कराव्यात। नसता या सरकारमधला माणूस, मी सुद्धा या सरकारमधलाच आहे, या सरकारला पाठिंबा करतो। पण जर आया बहिणींचे जर तुम्ही हेळसांड करीत असतान आणि मजाक मस्करी करीत असतान तर या आया बहिणीचा टळटळ तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही। निवेदन देताना पोलीस प्रशासनाने मला अटकाव केला, मज्जाव केला। पोलीस प्रशासनाने जाऊ दिलं नाही। पोलीस प्रशासनाला मी विनंती केली की मी फक्त लाडक्या बहिणीसाठी, एक शासनाचं लक्ष वेधण्यासाठी एक महिलेचा, लाडक्या बहिणीचा वेश परिधान करून फक्त शासनाचं लक्ष मी वेधून घेत होतो, बाकी कुठलाही काही विषय नव्हता। परंतु शासनाने मला मज्जाव केलेला आहे। परंतु माझ्या भावना या जनतेच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचल्या असतील असे मी समजतो।